Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सौंदर्याच कॉर्नर. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सौंदर्य तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काहीतरी आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण 3 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी माझा नवरा मला पहिल्यांदा बघायला आला होता आणि आज तारीख आहे 6 ऑगस्ट 2026. तर आजचा दिवस माझ्यासाठी सांगितलंच मी तुम्हाला खूप स्पेशल आहे. आणि माझा नवरा मला जेव्हा बघायला आला होता तेव्हा मी माझ्या मावशीकडे होते. मावशीच्या घरी बघण्याचा कार्यक्रम झाला होता. कांदे पोहे नाही म्हणता येणार, पण आम्ही ढोकळा वगैरे काही काही बनवलं होतं. सो मावशीकडे कार्यक्रम झाला होता आणि आत्ता पण मी 6 ऑगस्ट आहे आज, आणि आज पण मी मावशीकडे जाणार आहे. कसा कोइन्सिडन्स आहे बघा ना. तर मम्मी पप्पा पण येणार आहेत माझे आणि आम्ही सगळे मिळून मावशीकडे जाणार आहे. तर ते आलेत, जवळ आलेत. आणि माझं तुम्ही अवतार इग्नोर करा, कारण आताच माझी आंघोळ झालेली आहे. तर मम्मी पप्पा येत आहेत. चला आपण सगळे जाऊया, तुम्हाला पण दाखवते. आपण डायरेक्ट भेटू आता ते आल्यावर. तोपर्यंत मी नाश्ता वगैरे पटपट करून घेते. अर्धा पाऊण तास झालं मी खाली थांबून त्यांची वाट बघत होते. त्यांना खूप जास्त ट्रॅफिक लागली होती. फायनली ते आलेत आता. आज मी लोक जाऊ देणार तर बाहेर पण येऊ देणार. किती वेळ गेला? पाऊण तास. कुठून? हायवे तू इथं. नंतर आम्ही थोडा वेळ वर गेलो. छान अशा त्यांनी सासूबाईंसोबत गप्पा मारल्या, चहा घेतला आणि आम्ही निघालो होतो मावशीकडे जाण्यासाठी. जेवणाचा टाईम होऊन गेला होता. ऑलरेडी 2, 2:15 झाले होते आणि खूप जास्त भूक लागली होती. मग काय, गाडीतच ही चिक्कीचा डबा होता. मस्तपैकी 2-3 चिक्की खाल्ल्या. मम्मी तुला पाहिजे का? आज एकतर ते खूप जास्त ट्रॅफिकमधून वैतागून आले होते आणि मावशीकडे जाताना सुद्धा आम्हाला ट्रॅफिक लागत होतं. मग काय, बाबांची अजूनच जास्त चिडचिड वाढली होती. धाम, द्वारका धाम, कृष्ण धाम, सगळे धामच आहे तिकडे. फायनली पोहोचलो मावच्या घरी. कुठे आहेत माताजी? हाय माताजी. हाय. काय केलंय माताजी जेवायला? स्पेशल मेनू? गुलाबजामुन. भूक लागली आम्हाला खूप जास्त. झोपली ए मुली? झोपली लवकर उठते सकाळी. इकडे ठेवा मध्ये. मुली हाय कर. फायनली 2:30 वाजता पोहोचलो होतो माऊच्या घरी. व्हिडिओ घेणार म्हणून माव आमची छान तयार होऊन बसली आज. म्हणून आल्यावर कधी आवरायचं म्हणून आपलं म्हणलं घालून बसवत कपडे. मस्त वास शोधायला नको परत काय. गरमागरम भजी. रात्री तिला म्हणलं ना, कोबीची भजी आहेत का? खाकरं घेऊन येणार आहे ना म्हणलं ना, म्हणून तुला काय नाही म्हणले. मी म्हणलं आता रात्रीचं कुठं म्हणू तिला आणणार आहे का खाकरं म्हणून. नाही काय म्हणलं काय माहिती. कोण विचारत होतं? वेदू. खाकरांची चटणी बघून ठेवतानाच म्हणलं मग ते पण मध्ये विचारत होते. आता संपली ना म्हणजे चटणी
हो. माऊनी छान असे मस्तपैकी कोबीचे भजे तळले होते. छान असं तिच्याकडे जेवण केलं आणि मस्त गुलाबजाम एन्जॉय केले. हा सुंदर डोंगराचा व्ह्यू बघत बघत आम्हाला जायचं होतं तुळशीबागेत थोडीफार शॉपिंग करण्यासाठी. ऑटो बुक केली होती, त्याचीच वाट बघत थांबलो होतो आम्ही इकडे. बघ मम्मी, दोन दिवसांनी मावशीचा बड्डे होता, तर तिच्यासाठीच मम्मी छान असं ड्रेस घेणार होती. तेच बघायला आम्ही दुकानात गेलो होतो. तिथे भरपूर ऑप्शन्स ट्राय केले, पण अजिबात एकही आवडला नाही. इकडे बघ, कांदा नाही आहे ना त्याच्यामध्ये. किती करायचे? आम्ही शॉपिंग करता करता तिथे छान असं स्वीटकॉर्न खाल्ले. खूप छान होते, मस्त गरमागरम, आणि थोडा हलका हलका पाऊस पण होता. सो स्वीटकॉर्न खायला खरंच खूप जास्त मज्जा आली. नंतर फायनली आम्ही एका शॉपमध्ये गेलो आणि तिथून तिला एक ड्रेस आवडला, तर तोच मम्मीने तिच्यासाठी घेतला. ड्रेस घेऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा एका भांड्याच्या शॉपमध्ये गेलो होतो. तिथे हे कप खूप छान होते. पावटा आणि मटार दिसला नाही आणि तो मम्मीने घेतला नाही. असं कधीच होत नाही, कारण सोलापूरला ह्या गोष्टी जास्त मिळत नाहीत. म्हणून मम्मी जेव्हा पण पुण्याला येते तेव्हा पावटा आणि मटार घेते, कारण त्या दोघांना, मम्मी आणि बाबांना, पावटा भात आणि मटार भात खूप जास्त आवडतो. सो मम्मी इकडे पावटा घ्यायलाच थांबली होती. तुळशीबाग फिरून झाली, तुळशीबागेतली शॉपिंग देखील झाली होती. तर आता आमचा प्लॅन ठरला होता की रविवार पेठेत जायचं. इकडे या दोघी छत्री बघत होत्या. संध्याकाळ झाली होती, चहाचं टायमिंग देखील झालं होतं आणि चहाचं दुकान दिसलं की मम्मी लगेच म्हणाली मला, चल जाऊया चहा प्यायला. मग काय आम्ही गेलो, मस्त एकपैकी चहा घेतला, बिस्किट खाल्लं. मावशी चहा पीत नाही, सो ती इकडे मसाला ताक पीत होती.
थोडीफार साड्यांची देखील शॉपिंग करायची होती, तीच आम्ही करत होतो. फायनली शॉपिंग झाली. हॅलो सागर. ए दुंड्या. मावशी तिच्या बर्थडेची पार्टी देणार होती, सो आम्ही रात्री हॉटेलला जेवायला गेलो होतो. आम्ही मागवलं होतं पनीर टिक्का. या हॉटेलचं जेवण खरंच खूप टेस्टी आहे. याआधी आम्ही 5 ते 6 वेळा या हॉटेलमध्ये आलो होतो. टेस्ट करून सांग कसं आहे. कसं आहे? आवडलं का? हो हो. व्हेज क्रिस्पीसुद्धा आम्ही ऑर्डर केली होती. ते देखील खरंच खूप जास्त टेस्टी होतं. जर तुम्ही कात्रजच्या आसपास राहत असाल आणि जर तुम्ही प्युअर व्हेज रेस्टॉरंट शोधत असाल तर मस्ट रिकमेंडेड आहे कृष्णसागर हॉटेल. नक्की एकदा ट्राय करा. नंतर स्वीटमध्ये आम्ही मागवलं होतं हे कॅरमेल पुडिंग. मावशीचा बर्थडे होता. केक तर काही ती खाणार नव्हती कारण ती डाएटवर आहे, सो तिला म्हणलं हेच कट कर. हॅपी बर्थडे डिअर अन्ना माऊ. हॅपी बर्थडे टू यू. तर एक सण फोनवर आहे. ए मुली किती घाई झाली आहे तुला. टेस्ट करून बघ आधी, सांग कसं लागतंय मग मागवायला दुसरं. मस्तपैकी आम्ही स्वीट देखील एन्जॉय केलं आणि घराकडे निघालोच होतो. तर देवामृतची तब्येत थोडीशी खराब होती, मग मी त्याच्यासाठी हे औषध घेण्यासाठी थांबले होते. मग काय घरी पोहोचलो आणि मस्त राधिकाने हे छान असं लाइटिंग तिच्या रूममध्ये केलेलं होतं. तीच ती मला दाखवायला घेऊन गेली होती. तिचं रूमचं डेकोरेशन बघितलं आणि नंतर वेदश्रीच्याही रूमचं डेकोरेशन तिने खूप छान केलं होतं. कट टू डे 2. काल जेवण वगैरे केलं, घरी आलो आणि त्याच्यानंतर खूप गप्पा वगैरे मारल्या. त्यानंतर ब्लॉग काही शूट केला नाही, सो दुसऱ्या दिवशी सकाळीच ब्लॉग चालू करते आहे. आणि आता आम्ही फिरायला जाणार आहे आणि मावशीचा बड्डे पण सेलिब्रेट करतोय. सो स्टे ट्यून, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. बाहेर फिरायला पण जायचं होतं, सो आम्ही तिघींनी देखील अशा फ्लावर्सवाल्या साड्या घातल्या होत्या कारण आम्हाला रील पण शूट करायची होती.
जो काल ड्रेस तिच्यासाठी छान असा घेतला होता तेच ती तिला गिफ्ट देत होती. आणि त्यानंतर मी तिच्यासाठी छान असा टॉप घेतला होता, तो मी तिला देत होती.
तिकडं दिसतोय. 4-5 ह्याच्यात कोण? Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be. We're gonna be two hearts running wild. The moonlight, summer sky, it was the best we ever had. And we'll stay on forever. We'll never have regrets. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're ढगाला म्हणतात का ढिगुरा? अरे कहना क्या चाहते हो? प्लेन आहे. तुम्हाला काढावं लागलं. मी काढतो की मी काढतो. छान spot आहे आणि हा. अशी होतात का बघा. लवकर रील करून घ्या साड्या घातल्या. You bring me down for all to see, then switch it up and treat me right. You promise sun, but you bring rain. I still love what you do to me. The highest highs, the lowest lows. You take me to every extreme. Please let me be, but I love what you do to me.
from me. And then you touch, I feel so much. I just love what you do to me. म्याव. पोराचं तोंडा पुढं धरून पाहतो तुला. नॉर्मल पण तुला खाणं आम्ही तिथे मस्तपैकी छान असं एका हॉटेलला थांबून जेवण केलं. मस्त दोडका, चपाती, मुळा आणि पावट्याचा भात आम्ही घरूनच घेऊन आलो होतो. खाल्ला, मसाले भात खाल्ला. सो छान जेवण केलं. या मनीला मी 2-3 वेळेस चपाती दिली तर ती सारखी माझ्याकडे मागत होती. काय काय तुला बाबांनी तिकडे मस्तपैकी छान अशी गरमागरम कांदा भजी मागवली होती. सौंदर्याचं प्लेट सौंदर्या भाजी खाणार आहे. हे सगळे संपवणार आहे. अरे कहना क्या चाहते हो? आता घेऊन खा काढते. इकडे मनी बाबांच्या पायाला कसं करत होती तेच बाबा दाखवत होते, कारण त्याला चपाती पाहिजे होती. मग तिथे एक माव होतं, ते भूक लागली की असं असं पाय हाताने करत होते. कमी झालं पाणी. या 2 म्हशी, त्यांच्या मैत्रिणी या 2 म्हशी. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night.